तर जसे ती पैसे द्यायला गेली तर काही कॉईन्स तिचे खाली पडले. जेव्हा ती कॉईन्स उचलायला गेली, रिक्षावाल्याने बघितलं की त्या बाईचे पाय उलटे होते. वेलकम बॅक टू राणेकट्टा चॅनल मित्रांनो. तर आज मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. ही स्टोरी माझ्या मित्राच्या वडिलांनी त्याला सांगितली होती. तर ही स्टोरी बेसिकली आपला जो हायवे आहे, गोरेगावच्या पुढे जो हायवे जातो त्या एरियामधली आहे. तर स्टोरी अशी आहे की रात्रीचे 12:30-1 वगैरे वाजलेले आणि रिक्षावाला त्याचे काम ड्युटी संपवून घरी जात होता हायवेवरून जात असताना त्याला एक माणूस भेटला ज्याने त्याची रिक्षा थांबवली आणि तो माणूस त्याला बोलला की मला इकडेच पुढे 2-2.5 किलोमीटर पुढे जायचं तर मला सोडशील का. रिक्षावाला ठीक आहे, तसं पण मी रिकामी जाणार आहे, त्यापेक्षा मी गिरायक घेतो आणि त्याच्याकडून पैसेही काहीतरी मिळतील. तर रिक्षावाला बोलला त्या माणसाला, बसा तुम्ही सर, आपण पुढे जाऊया. जशी रिक्षा पुढे निघाली तर पुढे एक थोड्या 100-200 मीटरच्या अंतरावर एक बाई त्याला दिसली आणि त्या बाईने देखील रिक्षाला थांबवलं की मला जरा पुढे सोडशील का. रिक्षावाला थांबला. रिक्षावाला बोलला ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला सोडतो, कारण रात्र झालेली, असंच हायवेवरून ती बाई एकटी चाललेली, तर इट्स बेटर की तो जर त्या बाईला सोडेल तर तिला पण बरं वाटेल असं त्या रिक्षावाल्याला वाटलं. तर रिक्षावाल्यांनी त्या बाईला पण बसवलं आणि त्या तिघांचा प्रवास चालू झाला. ते तिघं प्रवासात असताना काही अशाच गप्पा गोष्टी करायला लागले एकमेकांशी आणि त्या बाईचा थोड्या वेळाने स्टॉप आला, लगेच आला, म्हणजे थोड्या वेळाने इन अ सेन्स हार्डली 4-5 मिनटं असतील, अर्धा-1 किलोमीटरवर स्टॉप आला आणि ती बाई उतरली आणि तिने विचारलं किती पैसे झाले. तर त्या काळी मला वाटतं रिक्षाचे मीटरची कॉस्ट मला वाटतं 8-9 रुपये वगैरे होती. तर जसे ती पैसे द्यायला गेली तर काही कॉईन्स तिचे खाली पडले. जेव्हा ती कॉईन्स उचलायला गेली, रिक्षावाल्याने बघितलं की त्या बाईचे पाय उलटे होते. हे बघून रिक्षावाला जो शॉक झाला आणि जो घाबरला, त्यांनी ते पैसे असेच सोडले आणि पळवली रिक्षा, लिटरली रिक्षा पळवली आणि हायवेवर परत पोचला हायवेला आणि पळवायला लागला. आणि त्या मागचा माणूस पण बसलेला शांत. त्यांनी बोलला त्या माणसाला मागच्या की आपने देखा क्या की उसका पैर उलटा था. मागचा माणूस रिक्षावाल्याला बोलतो की तिचे काय, माझे पण पाय उलटे. हे ऐकताच तो रिक्षावाला वेडा झाला आणि त्याने ती रिक्षा तशीच सोडली आणि पळाला. ही स्टोरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली? ही स्टोरी आम्ही पहिल्यांदा ऐकलेली काकांकडून, तेव्हा म्हणजे अंगावर शहारे आले होते. तुम्हाला देखील कशी वाटली हे कमेंट्समध्ये, किंवा तुमचे काही अनुभव असतील तर हे कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. जर मला तुमची स्टोरी आवडली तर मी माझ्या चॅनलवर ती स्टोरी कवर करेन. Thank you for watching and please subscribe to my channel Ranekattta. Thank you and I'll see you in the next episode.